पाहिजे। माढ्यातील वाकाव गावात सध्या तिथल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी जयंत पाटील पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील या ठिकाणी आपण पाहतोय। तर जयंत पाटील माढ्यात वाकाव भागात नुकसानाची पाहणी करतायत। अभिजित पाटील यांच्या बरोबर मी हर्षवर्धन पाटील आपले खासदार या विधान लोकसभा मतदारसंघाचे माननीय मोहिते पाटील आम्ही सगळेच या ठिकाणी दौरा करतोय। सकाळपासून जे चित्र दिसतं ते अतिशय भयानक आहे आणि या भागात जास्त करून द्राक्षाच्या बागा तर पूर्णपणे जळून गेलेल्या आहेत। या गावात तर खैराव गावात आज परिस्थिती वाकाव गावात या भागात पलीकडच्या बाजूला रेल्वे लाईनच्या पलीकडे हीच परिस्थिती आहे आणि म्हणून ही चित्र बघितलं तर आम्हाला सगळ्यांना शेतकऱ्यांची चर्चा केल्यानंतर असे लक्षात आलं की यातली नुकसान भरपाई प्रचंड झालेली आहे। शेतकऱ्यांची नुकसान आणि एवढं नुकसान झालेलं आहे की सरकारने कोणत्याही परिस्थितीत ताबडतोबीनं या शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयाची नुकसान भरपाई ही दिलीच पाहिजे आणि ती ताबडतोब द्यावी, सरसकट द्यावी। पंचनामा करण्याच्या भानगडीत पडू नये, कारण सर्व ठिकाणी 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे। गावाच्या गावं पाण्याखाली गेलेत, त्यामुळं गावांचे पंचनामे करून वेळ घालवण्याची गरज नाही। जिथं जमिनी खरडून गेल्या असतील तिथं किमान 30,000 रुपये एकरी सरकारने द्यावेत अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर या भागात जी दीर्घ मुदतीची पिकं होती, डाळिंब किंवा अन्य पिकं, त्या पिकांना देखील मोठी नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे। या सगळ्यात आता एवढा हवालदिल शेतकरी झाला आहे की आधीच अंगावर घेतलेलं कर्ज आणि पुन्हा निसर्गाची ही आपत्ती, खरं म्हणजे यापूर्वी पाऊस येतोय, वाढतोय आणि नदी पात्रातलं पाणी बाहेर येणार आहे याच्याविषयी कुठलीही वॉर्निंग आधी देण्याची व्यवस्था दिसत नाही आणि त्यामुळं यात शेतकरी बेसावध असताना निसर्गाचा हा फार मोठा घाला त्याच्यावर झालेला आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांना या सगळ्या भागात मराठवाड्यात असो, सोलापूर जिल्ह्यातला हा सगळा भाग असेल, या ठिकाणी ताबडतोबीने सरकारने सर्व ती मदत केली पाहिजे, सरसकट मदत केली पाहिजे। कारण पाऊसही कुणाला ठराविक ठिकाणी पडला आणि ठराविक ठिकाणी नाही असं नाही, गावाच्या गावं ही पाण्याखाली गेलेली आहेत। शेतकऱ्यांची लोक जनावरं बाहेर काढतात, अशा पद्धतीच्या मागण्या करण्याचं काम विरोधक करतात, परंतु एकंदरीत त्याच्यापेक्षा अधिकचं देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे असं काल राज्याच्या प्रमुखांनी स्वतः लातूर सोलापूरच्या दौऱ्यावर असताना सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं आम्ही जर अधिकचं द्यायचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळं हा प्रश्न तिथे येत नाही। पीक विम्यामध्ये स्थानिक आपत्तीचं ट्रिगर आहे ते वगळण्यात आलेलं आहे।